आपण जी बॅटरी वापरतो ती खरं तर वीज बनवते कशी? म्हणजे आपल्या स्मार्टफोनपासून ते अगदी घरातल्या रिमोटपर्यंत प्रत्येक गोष्टीला शक्ती देणारं हे जे तंत्रज्ञान आहे ना, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. तर प्रश्न हा आहे की बॅटरी एका केमिकल रिॲक्शनचं म्हणजे रासायनिक अभिक्रियेचं विजेमध्ये रूपांतर करते तरी कशी? याचं उत्तर एका खूपच हुशार अशा डिव्हाइसमध्ये दडलेलं आहे. आणि गंमत म्हणजे शास्त्रज्ञ गेली 2 शतकं याला अजून चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्याच्या मुळाशी आहे गॅल्व्हॅनिक सेल. आता हा आहे एक इलेक्ट्रोकेमिकल सेल. सोप्या भाषेत सांगायचं तर तो केमिकल एनर्जीचं थेट इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करतो. चला तर मग हा सेल नक्की कसा काम करतो हे आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. बरं, कोणताही गॅल्व्हॅनिक सेल बनतो 2 मुख्य भागांनी. एक आहे ॲनोड आणि दुसरा आहे कॅथोड. आता हे 2 भाग म्हणजे 2 वेगवेगळे हाफ सेल्स किंवा अर्धसेल आहेत. प्रत्येकाचं काम वेगळं आहे, पण दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत. जरा इमॅजिन करा, प्रत्येक हाफ सेलमध्ये एक मेटलचा इलेक्ट्रोड आहे, जो त्याच्याच आयन्सच्या सोल्युशनमध्ये म्हणजे द्रावणात बुडवलेला आहे. अभिक्रियेतल्या घटकांना असं वेगळं ठेवणं हीच यातून मिळणारी ऊर्जा वापरण्यामधली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. आता ॲनोड आणि कॅथोडमधला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, ॲनोड असतो निगेटिव्ह, इथे होतं ऑक्सिडेशन आणि तो बनतो इलेक्ट्रॉनचा सोर्स. याच्या अगदी उलट कॅथोड असतो पॉझिटिव्ह, इथे होतं रिडक्शन आणि तो इलेक्ट्रॉन स्वीकारतो. ह्याच 2 विरुद्ध शक्ती आहे ज्या या पूर्ण सिस्टमला चालवतात. म्हणजे एकदम सोपं करून सांगायचं झालं तर ॲनोडवर ऑक्सिडेशन होतं आणि इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आणि कॅथोडवर रिडक्शन होतं, जिथे हेच इलेक्ट्रॉन वापरले जातात. थोडक्यात काय तर एक बाजू इलेक्ट्रॉन देते आणि दुसरी बाजू घेते. हाच तो सगळा देवाणघेवाणीचा खेळ आहे. ठीक आहे, मग आता काय करायचं? आपण या दोन्ही इलेक्ट्रोड्सना एका वायरने म्हणजे तारेने जोडूया. असं केल्यावर काय होतं माहितीये? इलेक्ट्रॉन्स ॲनोडकडून कॅथोडकडे वाहू लागतात आणि तयार होतो आपला इलेक्ट्रिक करंट. पण इथे एक प्रॉब्लेम आहे. हा करंट जवळजवळ लगेचच थांबतो. पण असं का? हा करंट थांबतो तरी का? याचं कारण आहे प्रत्येक हाफ सेलमध्ये तयार होणारं एक बेसिक इनबॅलन्स म्हणजे असंतुलन. तर होतं काय की ॲनोडच्या सोल्युशनमध्ये पॉझिटिव्ह चार्ज जमा व्हायला लागतो आणि कॅथोडच्या सोल्युशनमध्ये निगेटिव्ह चार्ज. आता हा जो चार्ज जमा होतो ना, तो इलेक्ट्रॉनच्या फ्लोला अडवतो आणि जोपर्यंत या चार्जला न्यूट्रल म्हणजे उदासीन करण्याचा काही मार्ग मिळत नाही, तोपर्यंत हा सेल अपूर्णच राहतो. मग या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय? इथेच पिक्चरमध्ये येतो एक खूप महत्त्वाचा भाग जो हे सर्किट पूर्ण करतो, आणि तो म्हणजे सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज नाव ऐकून वाटेल काहीतरी वेगळं असेल, पण हे आहे तरी काय? तर ही एक साधी यू आकाराची ट्यूब असते. तिच्यात पोटॅशियम क्लोराईड सारखा एक निष्क्रिय इलेक्ट्रोलाइट असतो आणि ती दोन्ही हाफ सेलच्या सोल्युशन्सना जोडते. खरं सांगायचं तर हे साधं दिसणारं उपकरणच या गॅल्व्हॅनिक सेलचा खरा हिरो आहे. आणि या सॉल्ट ब्रिजचं काम खरंच अफलातून आहे, कारण तो एकाच वेळी 3 कामं करतो. पहिलं, तो इलेक्ट्रिकल सर्किट पूर्ण करतो. दुसरं, दोन्ही सोल्युशन्सना एकमेकात मिसळू देत नाही. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो आयन्सना इकडून तिकडे जाऊ देऊन दोन्ही हाफ सेल्समध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी म्हणजे विद्युत उदासीनता टिकवून ठेवतो. या आयन्सच्या फ्लोमुळेच दोन्ही हाफ सेल्समध्ये जो चार्ज जमा झाला होता तो न्यूट्रल होतो. आणि मग काय? इलेक्ट्रॉनचा प्रवाह पुन्हा न थांबता सुरू राहतो. थोडक्यात या सॉल्ट ब्रिजमुळेच आपला सेल आता न थांबता काम करू शकतो. चला, आता आपल्याकडे एक पूर्णपणे काम करणारा सेल तयार आहे. पण शास्त्रज्ञ एवढ्या मोठ्या रचनेला प्रत्येक वेळी रेखाटत बसत नाहीत. ते याचं वर्णन करण्यासाठी एक सोपी सांकेतिक भाषा म्हणजे एक शॉर्टहँड वापरतात. चला ते शिकून घेऊया. हे जे सेल नोटेशन आहे ना, ते म्हणजे त्या पूर्ण सेलचा एक छोटासा नकाशाच आहे. आणि याचे नियम अगदी सोपे आहेत. ॲनोड नेहमी एकदम डावीकडे, तर कॅथोड एकदम उजवीकडे. एक उभी रेषा म्हणजे पदार्थाची अवस्था बदलली म्हणजे सॉलिडमधून लिक्विड, आणि 2 उभ्या रेषा बरोबर राखलत, तो आहे आपला सॉल्ट ब्रिज. उदाहरण म्हणून हे बघा, MgS/Mg2+1 mm/Ag+1 mm/Ags. आता यात बघा, डावीकडे आहे मॅग्नेशियम ॲनोड, मध्ये आहे 2 उभ्या रेषा म्हणजे सॉल्ट ब्रिज, आणि उजवीकडे आहे सिल्वर कॅथोड. आहे की नाही सोपं? सगळं एका ओळीत स्पष्ट दिसतं. बरं, ही सांकेतिक भाषा तर समजली, पण या कोडमधून आपल्याला पूर्ण केमिकल रिॲक्शन कशी लिहायची, चला ते आता पाहूया. कोणत्याही सेल नोटेशनचं
पूर्ण रिॲक्शनमध्ये रूपांतर करण्यासाठी फक्त 4 सोप्या स्टेप्स आहेत. स्टेप 1, ॲनोड आणि कॅथोड ओळखा. स्टेप 2, दोन्ही हाफ रिॲक्शन्स लिहा. स्टेप 3, इलेक्ट्रॉनची संख्या बॅलन्स करा. आणि शेवटची स्टेप 4, दोन्ही बॅलन्स केलेल्या हाफ रिॲक्शन्सना एकत्र जोडा. बस. चला तर मग ही प्रक्रिया आपण ॲल्युमिनियम आणि निकेलपासून बनलेल्या एका सेलवर वापरून बघूया. तर इथे बघा, ॲनोडवर ऑक्सिडेशन होतंय, जिथे ॲल्युमिनियम इलेक्ट्रॉन देते, आणि कॅथोडवर रिडक्शन होतंय, जिथे निकेल इलेक्ट्रॉन घेतंय. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फायनल रिॲक्शनमध्ये एकही इलेक्ट्रॉन दिसायला नको. म्हणून दोन्हीकडचे इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला समीकरणांना 2 आणि 3 ने गुणावं लागतं. म्हणजे दोन्हीकडे 6 इलेक्ट्रॉन होतात, आणि मग आपल्याला मिळते ही ओव्हरऑल रिॲक्शन 2AlS + 3ni2 + aq = 2Al3 + aq + 3ni2. हा नियम खूप महत्त्वाचा आहे. या अंतिम एकूण अभिक्रियेमध्ये कोणतेही इलेक्ट्रॉन दिसू नयेत, कारण ती रिॲक्शन एक पूर्ण आणि बॅलन्स्ड प्रोसेस दाखवते. इलेक्ट्रॉन फक्त सिस्टमच्या आतल्या आतच फिरतात, ते बाहेर कुठेही जात नाहीत. अच्छा, पण ही सगळी प्रोसेस होते तरी का? तर यामागे आहे एक स्पॉन्टेनियस रिॲक्शन, म्हणजे एक उत्स्फूर्त अभिक्रिया. थर्मोडायनॅमिक्सच्या भाषेत सांगायचं तर या रिॲक्शनमधून जी गिब्स एनर्जी कमी होते तिचंच रूपांतर इलेक्ट्रिकल कामामध्ये होतं. निसर्गाचा हा एक मूलभूत नियम आहे आणि याच नियमामुळे गॅल्व्हॅनिक सेल काम करू शकतो. पण कोणतीही अभिक्रिया अशी आपोआप कशी घडेल? त्यासाठी सेलचं जे एकूण पोटेन्शियल आहे, ज्याला E0 सेल म्हणतात, ते पॉझिटिव्ह असायला हवं, म्हणजे 0पेक्षा जास्त. हा पॉझिटिव्ह आकडा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून इलेक्ट्रॉनला पुढे ढकलणारी शक्तीच आहे. बघा, हे जवळपास 200 वर्ष जुनं तत्वज्ञान आजही आपलं आधुनिक जग चालवतंय, त्याला ऊर्जा देतंय. पण जरा विचार करा, केमिस्ट्रीचं इलेक्ट्रिसिटीमध्ये रूपांतर करणारी पुढची मोठी क्रांती कोणती असेल? पुढची मोठी झेप काय असेल? हाच तो प्रश्न आहे जो आजही जगभरातल्या शास्त्रज्ञांना आणि संशोधकांना प्रेरणा देत आहे.